आज आपण कमी तेलामध्ये पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया. तर एक छोटी वाटी तेल घेतले आणि ते पण फुल भरून नाही घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, मिरची, कढीपत्ता सगळं टाकून घ्यायचं आहे एकदम. त्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे शेंगदाणे फुटेपर्यंत. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं, मोहरी किंवा तुम्ही सगळं एकदम टाकलं तरी चालेल. तर 3 चमचे जिरं, 3 चमचे मोहरी आणि अर्धा चमचा हळद. हळद पण जास्त वापरायची नाही आहे. त्याच्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे खसखस. आता गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनटं आपल्याला हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे. तर 10 मिनटं झालेली आहेत. मिश्रण थंड झालं. आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार 1 चमचाभर मीठ. अर्धा किलोला 1 चमचाभर मीठ पुरे होतं. पातळ पोहे मी चांगले उन्हात तापवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर चाळून घेतले आणि ते पोहे आपल्याला टाकायचे आहेत. तर पहिल्यांदाच करत असाल तर थोडे थोडे पोहे टाकूनच मिक्स करा. आणि उन्हात टाकल्यामुळे काय होतं, चिवडा लवकर बनतो आणि चांगला कुरकुरीत होतो. जर ऊन नसेल तर थोडंसं पोहे भाजायला आपल्याला वेळ लागेल. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, गॅस लावायचा आहे आणि सतत आपल्याला हा चिवडा आहे ना परतत राहायचा आहे 25 मिनटापर्यंत, चांगला कुरकुरीत होईपर्यंत. पण पहिल्या 15 मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. तर किती 1.5 टेबलस्पून टाकायची आहे फक्त. खूप जास्त टाकायची नाही, फक्त याला चिवड्याला आपल्याला चव येईल. दर 2-3 मिनिटांनी चिवडा परतून घ्यायचा आणि चिवडा कसा झाला आहे ते आता पाहून घ्या.